नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. असं चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. आणि प्रथम काल जे महान भारत केसरीचे मैदान झालं त्याच्यामध्ये जो आपला आदत किंग बैजा पृथ्वीदादा खुटवड फुरसुंगी आणि आपल्या संभाजीनगरचा मनोहरजी चव्हाण यांचा लखन संभाजीनगर एक्सप्रेस या जोडीचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन. त्याच्यामध्ये आनंदोत्सव साजरा करताना आपले दैवत गोवेकर, त्यानंतर आपल्या उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड हे सर्व या ठिकाणी आनंद उत्सवात आहेत आणि दैवत गोवेकर यांनी त्यांना मानाची गदा सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. त्यामुळे या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आपला टॉपर लखन. आता मित्रांनो, आपलं थंबनेल होतं काय की छोटी खरेदी करून जे छोटी वासरं घेतली जातात आणि त्यांच्या खूप मोठ्या किमती येतात, त्याच्या मागे सुद्धा मित्रांनो कारण आहे. त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे, सर्व गोष्टी आहेत. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपला पहिला नंदी हा बकॅडॉन. बकॅडॉन म्हणजे एक आपल्या घरच्या गाईचंच वासरू आणि आज जर त्याची किंमत हे कुणीही करू शकत नाही मित्रांनो. कोट्यवधी रुपयांच्या पुढे सुद्धा त्याची किंमत कुणी करू शकत नाही. असा हा आपला पहिला बकॅडॉन. त्यानंतर पाहूया आपण, हे पहा मित्रांनो, महिब्या. 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचं वय होतं त्यावेळेस त्याची खरेदी झालेली आहे मित्रांनो 39,000ला. त्याच्यानंतर त्याला 1.5 लाखाला विकत मागितला होता, परंतु मास्तरांनी काही दिला नाही. परंतु नंतर त्याची किंमत 1,10,00,000ला पंढरीशेठ फडके यांनी सुद्धा मागितलं होतं, तरी मास्तरांनी त्याला दिला नाही. म्हणजे त्याची जपवणूक आणि त्याचं खाद्य, त्याचं ट्रेनिंग हे सगळं या ठिकाणी कष्ट घेतल्यानंतर ही किंमत झालेली आहे मित्रांनो. असा आपला रुस्तमे हिंद केसरी महिब्या हा आपला घरकिनीचा राजा मित्रांनो. म्हणजे त्याला 5,000 रुपयाला विकायला निघाले होते, परंतु आज या राजाची किंमत सुद्धा 1 कोटीच्या आसपास या राजाला सुद्धा मागितले गेलेले आहे मित्रांनो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेले आहेत. चटणी भाकरीचा पहिलवान म्हणायचे त्याला, परंतु आज खऱ्या अर्थाने हिंद केसरी आपल्या घरकिनीच्या राजाने करून दाखवलं. हा आपला 8-9 महिन्याचा आदत पिस्टन 22-11 ही 42,000ची खरेदी होती मित्रांनो. परंतु आज त्याला, म्हणजे ज्यावेळेस पंढरी आप्पा होते त्यांनी 70 लाखाला मागितला होता मित्रांनो. याच्या मागचं जे श्रेय आहे आपले जगदीश बापू शिंदे आणि ओंकारदादा मिसाळ यांनी खूप याच्या मागे कष्ट घेतलं. त्याचं ट्रेनिंग, त्याचं खाद्य हे मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे मित्रांनो. त्याला खूप या ठिकाणी जबरदस्त जीव लावतात, ट्रेनिंग देतात. त्यामुळे आज त्याची किंमत त्या पद्धतीत आहे. त्याच्यानंतर हा आपला विलास पवार यांचा अर्जुन 7,71,000, त्याची सुद्धा मागणी निंबाळकर सरांनी 1 कोटीच्या पुढेच केलेली होती मित्रांनो. हा चिमण्या तर 37,000ला घेतला होता, परंतु त्याच्यावर जे जाकीरबाई यांनी जी मेहनत घेतली, त्याची ट्रेनिंग केलं, त्याला हिंदकेसरी केला आणि शेवटी तो अमित भाडळे यांना 64 लाख रुपयाला विकला मित्रांनो. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्यावर जे कष्ट केली जातात हे त्याचंच फळ म्हणावं लागेल. आणि जो महान भारत केसरी झाला आपला आदत किंग बैजा, त्याची सुद्धा खरेदी मित्रांनो 2.5 लाख रुपये आहे. पण आज त्याला सुद्धा खूप मोठी डिमांड आहे या ठिकाणी. असे भरपूर नंदी आहेत मित्रांनो. म्हणजे लखन सुद्धा 6,71,000चीच खरेदी आहे, पण त्याला सुद्धा आज करोड रुपयाची मागणी आहे. आपला मथुर अगोदर करारावरती घेतला होता, त्यानंतर त्यांनी तो जवळजवळ 15 ते 20 लाखाच्या दरम्यान त्याची खरेदी केलेली आहे राहुलभाई यांनी. म्हणजे असे भरपूर नंदी आहेत या ठिकाणी की ज्यांच्यावरती त्या गाडा मालकांनी कष्ट केलं, त्यांचं खुराक पाहिलं आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं जे फळ मिळत आहे आज, म्हणजे त्याच्या ज्या किमती मिळत आहेत त्या लाखो करोडात उगच नाहीत मित्रांनो. आज जाकीरबाई हे संभाजीनगरवरून एका छोट्याशा गावातून, तळेगाव या गावातून त्यांनी आज 4-5 नंदी घडवले. त्याच्यापैकी राजा सम्राटला सुद्धा 70-80 लाखाची मागणी आहे. म्हणजे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाचं चीज आहे मित्रांनो. आणि त्यांनी जे ट्रेनिंग दिलेलं आहे हे खऱ्या अर्थाने त्याचं त्यांना फळ मिळतंय. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय